टिवरी संघ आणि जानकाई संघ तुमचे अतिरिक्त खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये आले तरी देखील चालेल. चला मॅच ऑन करा. लक्षात घ्या मॅच लगेच आपण ऑन करायचे. जानकाई मास्टर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिला पॉवर प्लेचं षटक असेल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलात तर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही बाहेर सजवू शकताय. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनटं दिली जातील. 20 मिनटामध्ये तुमची 4 षटकं पूर्ण होणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये बाउंड्रीचा एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. हे नियम आहेत. ज्यावेळी तुम्ही प्लेयर शॉट ठेवताय त्यावेळी पहिला षटक संपायच्या आतमध्ये तो खेळाडू मैदानामध्ये येणं गरजेचं असेल. लक्षात घ्या पहिला षटक संपला की त्या खेळाडूला आतमध्ये मैदानामध्ये इन होणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हरमधला जर पहिला बॉल पडला आणि त्यानंतर तो खेळाडू इन झाला तर त्याला इन दिलं जाणार नाही आहे. लक्षात घ्या या नियम आहेत. चला दोन्ही अंपायर्स ईश्वर माची सर, दीपक कदम सर, लेट्स द प्ले. मॅचला सुरुवात करायची. आजच्या दिवसामधील पहिला मॅच इथे खेळला जाईल. एका साईडला आपण जर बघितला तर या बांदर परिसरामधील हा संघ आपण बघतोय जानकाई मास्टर, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिला तर टिवरी मास्टर हा संघ आपण बघतोय. चला पंचांचा ऑफिशियल इशारा आलेला आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तुमचा टायमर देखील ऑन झालेला आहे. चला सुरुवात करा सामन्याला. चला मॅच ऑन केली जाते. पहिला गोलंदाज भीमराव गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. नाही तो सॉरी पहिला बॉलर. ओहो पहिलाच बॉल अप्रतिम पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलात ना तर गुड लेंथवरून त्या बॉलला स्वार केलं गेलं होतं. ज्या प्रकारे आपण पाहिलात तर हा पहिला बॉल इथे हाताळला गेला आहे. मंगेश आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढील बॉल यावेळी केला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत अतुल खरतात चुकी आणि त्यावरती मिळाल्या जात आहेत अगदी बोनसच्या रूपाने या धावा. ज्यावेळी तुम्ही बॉल घेण्याचा प्रयत्न करताय, कव्हर करण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळी मात्र इथे तिसरी धाव घेत असताना धावची इच्छा रूपाने गडी बाद होईल. काय गरज होती का? पहिला षटक आहे, पहिला बॉल तुम्ही हाताळलाय आणि त्यानंतर अशा प्रकारची रिस्क घेणं हे चुकीचं आहे. SDJ चला थँक्यू डीजे. आपण ऐकत आहात डीजे ग्रॅनविल अमर साऊंड्स यांचा डीजे तुम्ही बघितला. जबरदस्त गीत तुम्ही कालपासून ऐकत आहात. लगेचच आपण मॅचकडे वळतोय. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न होता, तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात गडी बाद झालेला आहे. पहिला पुढील चेंडू घेऊन निलेश बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय. कावकॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अतुल दळवी यांच्या मार्फत. मंचावर उपस्थित आपण बघतोय नोवेल कोरिया सर यांचं इथे आगमन झालं आहे. भाईंदर कॅथोलिक रॉयल मंडळ आणि नोवेल कोरिया सर यांचं इथे आगमन झालं आहे.
त्यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत बांदर मास्टर आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट. चला, खेळाडू आलेला आहे. जो अतिरिक्त खेळाडू होता, ज्याचं सबस्टिट्यूशन होतं, त्यांची जागा भरून काढली गेलेली आहे. मिड ओव्हरमध्ये आम्ही त्यांना अलाउड केले, कारण की 1 ओव्हरच्या नंतर तुम्ही त्यांना अलाउड करू शकत नाही. त्याकरता यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता. बिरकावून दिलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा रमेश यांच्या मार्फत दुसरी धाव घेण्याचा माफक प्रयत्न, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही आहे. 2 धावा यशस्वीरित्या पार केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग केली जाते. सुरुवात चांगली होते. एका साईडला आपण पाहिलात तर 4 बॉल या ओव्हरमधील पूर्ण झालेत. धावसंख्येकडे लक्ष दिलात तर 6 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. मग फरक कुठेतरी जर आपण पाहिलात ना, ती सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळी आपण सुरुवात करतोय त्यावेळी बॅटिंग करणारा संघ असू दे किंवा बॉलिंग करणारा संघ असू दे, मात्र सुरुवात ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये होणं खूप महत्त्वाची असते. निश्चितच तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे. षटकात जी पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामध्ये तुम्ही आक्रमक पवित्रा धरणं भरपूर गरजेचं असतं. मात्र टिवरी संघ यावेळेस थोडंसं संत आणि सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पहिला षटक इथे संपला गेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही धावफलकाकडे लक्ष दिलात तर धावफलक पाहायला मिळतोय तो म्हणजेच 7 या आकड्यावरती. सुरुवात चांगली एका साईडने जानकाई मुर्दा या संघाने केले. पहिला षटक पहा तुम्ही 4 मिनिटांमध्ये पूर्ण केलात. इट्स अ ग्रेट नियोजन आयोजन इथं आपण बघतोय. पहिला षटक तुम्ही चांगल्या रीतीने पूर्ण केलात, मात्र तुम्हाला अजून 3 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी कालावधी तुमचा दिला गेला तो म्हणजे 20 मिनिटांचा. तुम्ही जेवढा वेळ खर्च कराल तेवढा त्रास तुम्हाला असणार आहे, लक्षात घ्या. पहिला षटक संपलाय. 7 धावा धावफलकावरती गोलंदाज नयन या गोलंदाजाने खर्च केला. क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण बघतोय मयूर. सुरुवात चांगली आहे जानकाई मुर्दा या संघाची, कारण कुठेतरी टिवरी संघ पहिला विकेट जो घेतला गेला होता रनआउटच्या रूपाने, जी सुरुवात केली गेली तो पहिल्या बॉलवरती विकेटने, मात्र आता कुठेतरी तो विकेट जपण्याचं काम मात्र टिवरी संघ करतोय. मयूर गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2 मध्ये 5 षटकांचा हा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलात तर कालच्या दिवसामध्ये 6 षटकांमध्ये 109 धावा आपण बघितला होता. पहा आउटसाईडचं पिचिंग आहे. अंपायरने आमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचवला. इट्स इज अ नो बॉल. पहा ज्यावेळी परत आपल्याला पिचची लाईन दिली गेली जाते आणि त्या पिचच्या लाईनमध्ये तुम्हाला बॉल टाकणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बाहेर बॉल जर तुम्ही टाकताय तर अंपायर लगेच रेडी असतात की नो बॉल जाण्यासाठी. निश्चितच लगेचच फ्रीचा कॉल येतोय नरेश अंपायर आमच्याकडनं. बट त्यानंतरचा चेंडू मयूर यांच्यानंतर थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आला होता. निर्धाव जातोय पुन्हा एकदा. चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. तिवरी मास्टर संघ कुठेही फायदा घेताना दिसलेला नाहीये फ्री हिटचा. लगेच फ्री हिटचा बॉल ज्यावेळी आपण बघतोय ना त्यावेळी फ्री हिटच्या बॉलवरती बॅटिंग करणं खूप गरजेचं असतंय आणि ती बॅटिंग आता मात्र टिवरी संघाकडून पाहायला मिळत नाही. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक केलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वाट पाहत राहिला बॉलची. पहा चेंडू त्याच्यापासून खूप दूर होता, अवाक्याच्या थोडंसं बाहेर होता. त्याला माहिती होतं की हा झेल होणं अशक्य आहे, मात्र शेवटपर्यंत बनभावून चेंडू येईपर्यंत त्या बॉलची वाट बघितली आणि त्यानंतर त्या बॉलला फेकी गेले. तोपर्यंत एक धाव फलंदाजाने पूर्ण केले. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय धावून 9 या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस हारला होता टिवरी संघ. टॉस जिंकल्यानंतर निर्णय क्षेत्ररक्षणाचा जानकाई मुर्दा या संघाने घेतला होता. यावेळी आडव्या बॅटने मिडी विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू करतोय टाटा बाय बाय चौकार.
थँक्यू तुमची रिटायरमेंट घेतली जाते. फलंदाज आपण पाहिलात तर गणेश हा फलंदाज रिटायरमेंट घेतोय. तो फटका कसा होता, शॉर्ट बॉल होता परत आणि शॉर्ट बॉलमध्ये अगदी शॉर्ट पुलचा फटका, ताकद अप्रतिम होती त्या फटक्याला आणि अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये जी गॅप होती त्या गॅपमधून चेंडूला पाठवलं होतं. चौकार येत आहे. जबरदस्त पॉवर दिसली इथे बॅट्समनची, ज्यांनी बॅकफुटवर जाऊन जबरदस्त फटका खेळण्यात आला होता. लगेच सामन्याकडे मयूर दुसरा चेंडू घेऊन, यावेळेस मात्र अवांतर चेंडू असेल. अवांतर चेंडू, अवांतर धाव, धाव संख्या पुढे सरकली आहे. धाव संख्या झाली आहे 14. आता पहा कुठेतरी धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांची गरज होती ना, त्या धावा या धाव फलकावरती आल्यात. कारण मयूर याने तो 9 बॉल टाकला, त्यानंतर तो चौकार आला आणि त्यानंतर अजून एक अवांतर बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अवांतर चेंडू इथे हाताळले गेले. ओहो, इट्स अ ग्रेट शॉट, बिग इट बिग इट बिग इट, 6 आहे. थँक्यू डीजे मास्टर यांचंही कौतुक करावं लागेल. पण अग्री कुळांची देवता आई एकविरा माता आणि त्यांचं गीत आज या पूर्ण दिवसामध्ये आमचे डीजे मास्टर अगदी सज्ज आहेत. चौकार कधी मारतोय, षटकार कधी मारतोय आणि मी गाणं कधी लावतोय. चांगली भूमिका आमच्या डीजे मास्टरची आहे. त्यांचंही कौतुक करणं खूप गरजेचं आहे. मात्र नितीश याचं कौतुक करावं लागेल. परत 2 मोठे फटके, एक षटकार, काय सजवला होता, काय ताकद लावली होती, अप्रतिम. निश्चितच नितेश आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, बिरकावले चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. मात्र यावेळेस नितेश यांची खेळी संपुष्टात येते. एक जबरदस्त झेल निलेश यांच्या मार्फत टिपण्यात आलेला आहे आणि यांच्या खेळीला लागतोय ब्रेक. कमॉन डीजे. थँक्यू ओव्हर पिच बॉल होता, फटका अप्रतिम सजवला होता. मात्र या साईडची जर आपण पाहिलं ना, लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरचं जो क्षेत्र आहे त्या साईडला थोडीशी बाउंड्री मोठी पाहायला मिळते आपल्याला. आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवला होता आणि काय झेल पकडला होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलवरती नजर ठेवली होती. पण क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करताना त्यावेळी त्या मैदानामध्ये आपण कुठे उभे आहोत, आपण आपला लाईन काय त्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. इंग्लंडचा कॅच, इंग्लंड आणि इंडियाचे मॅच बघितले असेल आणि तो अक्षर पटेलचा जो झेल होता तो अप्रतिम झेल टिपला गेला होता. अशा कुठेतरी कॅचेस आहेत ना, कुठेतरी मार्क पडतायत. कारण त्या विकेटचं महत्व माहीत होता जाणकाई मास्टर या संघाला. कारण कुठेतरी नितेशने जी आक्रमक फलंदाजी केली होती ना, त्या फलंदाजीला ब्रेक लावणं खूप गरजेचं होतं आणि तो ब्रेक मात्र इथे लावणं हा यशस्वी झालाय. गोलंदाज मयूर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या 10.50च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करतायत. म्हणजे या ओव्हरमध्ये काय झालंय तर या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केले मयूर याने, त्यामध्ये 14 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी जो सेकंड ओव्हर जो तिवरी संघाला पाहिजे होता तो मात्र यावेळी पाहायला मिळालाय. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आणि पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपले दोन्ही कॅप्टन इथे पाठवून द्यायचे. टीम राई मास्टर्स आणि टीम डोंगरी मास्टर्स दोन्ही टीमना विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या.
आणि नाश्त्याला सुरुवात केली गेली. जे संघ इथे उपस्थित आहेत 21 जे संघ इथे उपस्थित आहेत त्या संघांना विनंती आहे, आपण नाश्ता करून घ्या. 21 रन एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 षटकही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्ग अतुल क्रमांक 3 वरती. लाईन चुकीची आहे, लाईन चुकीची आहे. आउटसाइड द लेग आपण बघतोय. पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अगदी हा वाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. अवांतर धाब्याने धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाच्या धाव संख्येकडे लक्ष दिलात तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो, यावेळी अपील केलेला पंच कुठेतरी सांगतात की हा चेंडू बॅटला ब्रश झाला आणि चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. पाहता पाहता चेंडू अगदी आपण पाहिला तर त्या रेस मध्ये जिंकलाय आणि हा येतोय खूपसूरत शानदार वजनदार चौकार. थँक्यू डीजे. नशिबाचा चौका असं म्हटलं जाईल. पायाला लागल्यानंतर बॅटला कुठेतरी ब्रश झाला होता बॉल आणि त्यानंतर फाईन लेग रिझन मध्ये मिळालेला हा चौकार पाहायला मिळतोय. अतुल गोलंदाजी मार्गवर आहे. पुढील बॉल हाताळण्यासाठी सज्ज असेल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. ओहो, यावेळी अपील केलंय, यावेळी स्वीकारलंय, सरळ मिळालंय. 3 स्टंप मध्ये फलंदाज आणि मिळाली जाते फलंदाजाची विकेट. फलंदाज बाद. नंदकुमार हा फलंदाजी तर बाद झालाय. मात्र एका साईडला आपण पाहिलं तर प्रताप अजूनही नाश्ता घेतलाय. प्रतापच्याकडे जर आपण लक्ष दिला तर प्रतापने अजूनही बॅटिंगचा समावेश केला नाहीये. अजून एकही बॉल केलेला नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रतापकडे ती क्षमता आहे, प्रतापकडे ती ताकद आहे. मात्र या अंतिम काही ओव्हरमध्ये ती ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला सिद्ध होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत आणि ती मेहनत करणं खूप गरजेचं आहे. संघर्ष तुमच्यावरती खूप आहेत, मात्र त्या संघर्षामधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. संघर्षामधून जो बाहेर पडतो ना तो क्रिकेटमधला खरा हिरो आहे आणि तो संघर्षामधून बाहेर पडावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि मेहनतीचा फळ या क्रिकेटमध्ये तुम्ही जर मेहनत केली तर तो शेवटपर्यंत गोडच असतोय, लक्षात घ्या. कव्हर क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळला गेलाय. डीप मध्ये आपण पाहिला तर अगदी सपोर्ट लावला गेलाय. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. धावसंख्येकडे लक्ष दिला तर धाव परत पोहोचलाय जाऊन 27 रन, 27 धावा पराग. काय म्हणशील, 5 ओव्हरमध्ये किती धावांचं लक्ष असेल, किती धावा करण्याचं काम मात्र टिवरी संघ करेल. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी तुम्हाला 75 to 80 धावसंख्या उभारलीच पाहिजे. कारण की ह्या ग्राउंडच्या बद्दल बोलायचं झालं तर ग्राउंड थोडंसं बॅटिंगच्या फेवरमध्ये असते ग्राउंड. कारण की तुमचे जे फटके असतात राईट हँडेड बॅट्समॅनला जास्त ॲडव्हान्टेज असते पूर्ण दिवसभर आणि लेफ्ट हँडेड फलंदाजांना देखील ॲडव्हान्टेज आहे इथे. कारण त्याची बाउंड्रीज बघायची झाली तर एवढी मोठी बाउंड्री नाही आहे की तुम्ही तिला क्लिअर करू शकत नाही. हवेच्या अगेन्स्ट देखील आम्ही स्वतः प्रॅक्टिस करतो इथे. या 24 महिने आम्ही इथे 12 महिने इथेही प्रॅक्टिस करत असतो. तर इथे बाउंड्रीज जे आहेत ते लेफ्ट हँडेड बॅट्समॅन पण क्लिअर करत असतात. तर लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला पण ते तेवढंच ॲडव्हान्टेज आहे आणि राईट हँडेड बॅट्समॅनला देखील तेवढंच ॲडव्हान्टेज आहे. नक्कीच. मात्र मी अपेक्षा आता मात्र एवढीच ठेवेन की कुठेतरी 55 धावा. मात्र प्रताप, मी पहिलाच बोललो होतो की प्रताप अजून स्ट्राईकला का नाही आलाय आणि आल्या आल्या या प्रतापने दाखवलाय एक प्रतापी षटकार. 6 धावा. बॉल
अंपायर बॉलकडे लक्ष. 4 बॉल झालेत, अंतिम 2 बॉल बाकी असतील. काय फटका सुचवला होता, अगदी फ्लिपचा फटका होता. ज्या प्रकारे बॅट फिरवली होती प्रतापाने, ताकद जाम होती. अगदी आपण पाहिलात तर जशी शरीरदृष्टी आहे त्या शरीरदृष्टीच्या हिशोबाने तो फटका होता. अप्रतिम पाहायला मिळाला. 6 धाब्याने धावफलक पुढे सरकलाय, पोहोचलाय जाऊन. अगदी आपण पाहिलात तर 33 धावा. आता मात्र कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यानंतरही सेकंड आणि थर्ड ओव्हरमध्ये आता मात्र धावांचं कुठेतरी उच्चांक वाढत असताना पाहायला मिळतोय. धावा फलकावरती धावा लागणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत, धावा कुठल्या प्रकारे येत आहेत, धावा कशाने येत आहेत याला महत्त्व नसतं. आणि त्या मात्र धावा आता टिवरी संघ इथे पूर्ण करतोय. अतुल गोलंदाजी मार्गवर एक षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय का पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता, अगदी लाईन्थ आणि लेंथ फलंदाजाने पाहिली होती. कारण लो फुलटॉस बॉल भरपूर वेळा फलंदाजांना धोका देत आहेत. आणि त्या प्रकारचा बॉल प्रतापने फक्त या बॉलने सन्मान दिलाय आणि एक सिंगल पूर्ण केले. आता मात्र कुठेतरी आपण पाहिला तर धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचले. अजूनही या ओव्हर नंतर 2 ओव्हर बाकी असतील आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळणार आहेत. आणि जोपर्यंत प्रताप आहे तोपर्यंत नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. शतरक्षक थोडेसे फंबल होत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केला गेला. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. 2 धाव्याने षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 36 रन. गेला एक छोटासा डीजे ब्रेक. वेळ होतोय ड्रिंक ब्रेकचा. थोडंसं सत्कार समारंभाकडे वळूयात, कारण मंचावर उपस्थित आपले प्रमुख पाहुणे नोवेल कोरियाजी यांचा सत्कार आमचे क्विंटन अंकल यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. लगेचच युट्यूबर प्लीज तुम्ही स्टेजच्या दिशेने वळायचं आहे. दोन्ही संघाच्या कमिटी मेंबर्स किंवा दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कोणीही आतमध्ये जाऊ नका. तुमच्या प्लेयर्ससाठी, तुमच्या दोन्ही बॅट्समनसाठी आम्ही कोकम सरबत, एनर्जी ड्रिंक्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्यांना कुठलीही व्यवस्था लागली तर त्यांना उपस्थित आहे. तर आमचे आयोजक जे आहेत त्यांचे व्हॉलंटियर्स तिथे उपस्थित आहेत. तर प्लीज ही प्रथम आणि शेवटची वॉर्निंग आहे, प्लीज कोणी आतमध्ये जाऊ नका. तर लगेचच सत्कार समारंभाकडे आपण वळतोय. अंकल क्विंटन अंकल तर निश्चितच आपण जसं म्हणत होतो प्रताप एक जबरदस्त फलंदाज आहे. काही आठवणी देखील आहेत त्यांच्यासोबत. जेव्हा ओपनचं क्रिकेट आम्ही खेळत होतो तेव्हा प्रताप यांनी एक जबरदस्त इनिंग्स खेळली होती विरारच्या चंदनसर मैदानावरती. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले होते. जेव्हा 15 रनची आवश्यकता होती 3 चेंडूमध्ये, तेव्हा एक जबरदस्त खेळी प्रताप यांची आम्ही बघितली होती. आमच्या अपोजिटच होती ती खेळी. अक्षय सोनी या गोलंदाजाच्या वर प्रतिघात केला होता. प्रताप यांनी जबरदस्त फलंदाज आहेत. प्रताप तुम्ही बघितलं असेल पहिल्याच चेंडूवर जो षटकार मारला होता, जबरदस्त षटकार. तीन षटकं संपले. 36 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. लक्षात घ्या, प्रताप जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा अगदी डोंगर पाहायला मिळेल. क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रणजित गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 36 धावा. लक्षात घ्या, टायमर ऑन आहे. अंतिम षटक बाकी आहे आणि या अंतिम षटकामध्ये जर तुम्ही वेळ जास्त खर्च केलात तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. फाईन लेग डिव्हिजनमध्ये चेंडू अगदी गोलीच्या वेगाने फरार होईल का? मात्र शेवटच्या क्षणी चेंडू डीपमध्ये अडवला गेलाय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. 2 धावाने 38 धावा या नाव फलकावरती आपण बघतोय. चांगली बॅटिंग आहे अजूनपर्यंत टिवरी संघाच्या माध्यमातून. कारण एका साईडने आपण पाहिला तर प्रत्येक बॉलवरती धावा घेतल्या जात आहेत.
कुठलाही बॉल इथे डॉट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. विकेट ठेवले गेले. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची आहे. दोघांमध्ये जर पार्टनरशिप जर झाली तर एक चांगली धावसंख्या राखण्याचं काम मात्र तो संघ करत असतोय. आणि ती पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आता मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हो, फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आपण पाहिला तर डीपमध्ये शतरक्षक होता. त्या चेंडूला आणि त्या शतरक्षकाच्या मस्तकाला दिलाय दस्तक आणि जातोय सरळ चौकारासाठी. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारे खेळला गेला होता प्रताप याने अप्रतिम फटका होता. शतरक्षकाला तो चेंडू अडवण्याची संधी होती, मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण बघतो शतरक्षक शेवटची 3.5 मिनिटं बाकी आहेत, लक्षात घ्या. आणि 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला बॉल अजून 4 डिलिव्हर करायचे. जानकारी मास्टर लक्षात घ्या, ही फक्त आम्ही बोलत नाहोत, हे आम्ही कालच्या दिवसामध्ये करून दाखवलं, लक्षात घ्या. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक आहेत. सिंगल मिळाली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. 2 धावा या बॉलवरती आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे पोहोचली गेले. धावफलकार त्यांचे गुणलेखक तुषार पाटील सर सांगतायत धावसंख्या 44 धावा, 44 रन्स. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखली. पण अजूनही यानंतरचा एक षटक बाकी आहे. ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सफल झाला होता, पुढे आला होता. म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टींची खूप गरज आहे. खरं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर तो मोबाईल तो घेऊन काय फायदा नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये जर तुमचं फुटवर्क नसेल तर त्या फुटवर्क शिवाय तुम्हाला धावा मिळणार नाही आहेत. त्यामुळे फुटवर्क क्रिकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही जागेवर नाही खेळताय ना, त्यावेळी तुम्हाला भरपूरशे बॉल बॅटवरती घेता येत नाहीत. तुम्ही थोडासा सफर होऊन केला तर तो बॉल अगदी बॅटला मेडल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित याला आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे गोलंदाजी करण्यासाठी. हो, यावेळी बॉल अगदी आपण पाहिला तर आउट साइड द ऑफ स्टंप आहे. अंपायर डिसिजन इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 46 रन, 46 धावा. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत पाहायला मिळते. सन्मान दिलाय, फक्त सन्मान दिलाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अडवलाय हिम्मत भोईर याने. 1 धाव या बॉलवरती मिळाली. झाली एखादा मोठा फटका अपेक्षित असेल या ओव्हरमध्ये, तर तो फटका प्रतापच्या बॅटमधून येईल का? कारण ताकद क्षमता अगदी या फलंदाजाकडे ठासून भरले. पण डावखुरी जे फलंदाज असतात ना, त्यांच्या मनगटामध्ये ताकद काहीतरी वेगळीच असते मला वाटतंय. आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आपल्या भारत देशामध्ये अभिषेक शर्मा सारखा एक खेळाडू आहे, त्या आक्रमक बॅटिंग करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ईशान किशन आहेत, युवराज सिंग आपण बघितलेत, आणि या टिवरीमधील हा प्रताप आपण बघतोय. म्हणजे कुठेतरी डावखुरी हातांच्या फलंदाजांना कुठेतरी संधी जास्त पाहायला मिळते. अगदी घातक खेळाडू म्हणून म्हटले जातात डावखुरी हाताचे फलंदाज. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी टायमावरती हा षटक या संघाने संपवले, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद टीम जानकारी मास्टर. अगदी तुम्ही 20 मिनिटांमध्ये हे 4 षटकं तुम्ही पूर्ण केलेत, लक्षात घ्या. पण टायमर लागणं खूप गरजेचं आहे. आजकालचं क्रिकेट आहे ना, इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, मात्र मोठमोठ्या टुर्नामेंट आहेत ना, त्या मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये टायमर ऑन केलं जाते आणि त्या टायमर मध्ये आपण क्रिकेट खेळतोय. आता टायमरमध्ये भरपूर खेळाडूंना पॅनल्टी लागलेली आम्ही बघितले, ज्यावेळी मी स्वतः समालोचन करत असतो त्यावेळी.
त्यामुळे कुठेतरी टायमावरती क्रिकेट खेळत जा, टायमावरती हजर राहणं खूप गरजेचं आहे. आज सकाळपासून जर आपण पाहिलात तर कुठेतरी खूप उशीर या स्पर्धेला झालाय, कारण आयोजक सकाळी 8 वाजल्यापासून मला वाटतं इथे हजर होते, मात्र मॅच अगदी आपण पाहिलात तर 11 11:30 चालू झाली. ही कुठेतरी खंत आहे, मी एवढंच म्हणेन. हो कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, चेंडू अगदी गोळीच्या वेगाने होईल फरार, मिळतील नाही एक्का नाही दुक्का, सरळ येतोय चौका, रन. Pessoal de Paru, Nesligo, não achará. Pessoal de Paru, Nesligo, थँक्यू विजय. नो बॉल इथं पंचाने घोषित केलाय. इट्स अ बीमर बॉल, लेग्स बॉल आपण पाहिला तर फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल फ्री हिट, आणि या फ्री हिटच्या बॉलवरती फिल्डिंग चेंज करू शकत नाहीयेत, लक्षात घ्या. फ्री हिटच्या बॉलला फिल्डिंग चेंज करू शकणार नाहीयेत तुम्ही, जी फिल्डिंग होती तीच तुम्हाला ठेवायची. फ्री हिटचा बॉल आहे. प्रताप यावेळी स्ट्राईक घेतलाय, पायचा एखादा मोठा फटका या फ्री हिटच्या बॉलवरती प्रतापच्या मध्ये बॅट मधून येईल का? हो सराच्या दिशेला लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात, मात्र इथे आपण पाहिला तर या बॉलवरती फक्त 2 धावा. संघर्ष करतोय, संघर्षमय हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न मात्र केले जात आहेत, मात्र त्या प्रयत्नाला यश कुठं मिळालं जात नाही. 55 धावा या धाव फलकावरती पोहोचल्या गेल्यात. 55 रन्स, अगदी आपण पाहिला तर चांगली धावसंख्या राखली आहे अजूनपर्यंत. रिवर्स स्वीप, सीधा उंगली से घी नहीं निकल रहा था, उंगली की हथेली और आया चौकार. Salgo, Taco Paru, थँक्यू विजय. सर बॅटने कुठेतरी धावा निघत नव्हत्या, बॅट क्रॉस केली आणि त्यानंतर दाखवलेला हा चौकार प्रतापच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग केली जाते. हो यावेळी पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑन रिझन मध्ये, आता मात्र इथे झेल पकडलाय, प्रतापला परतावा लागतंय. थँक्यू वेलकम नील भाऊ. डोंगरी तारोडीमधील एक ग्रेट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आपण बघतोय, आणि त्यांचं आगमन आज डोंगरी तारोडी संघामुळे खेळत आहे आणि ते नक्कीच ते उपस्थित आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. मात्र एकदा टाळ्या होत आहेत प्रतापसाठी, का बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग. अपेक्षा होती प्रताप की शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका, मात्र थोडासा तो फटका फसला आणि नक्कीच काही झेल पकडला. डीप मध्ये आपण पाहिला तर लॉंग ऑन रिझन मध्ये दिनेश याने अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिला तर दिनेश येत आहे. एक अट्टाकट्टा असा फलंदाज आपण बघतोय. बॅटला जर चेंडू मिडल झाला तर सरळ बाहेर जाण्याची ताकद कुवत या फलंदाजाकडे, आणि तोच फलंदाज यावेळी मैदानामध्ये दिनेश. हो यावेळी खेळण्याचं काम मात्र केला होता, मात्र या बॉलवरती लेग बाईच्या रूपाने एक सिंगल पंच इथे घोषित करतायत. धावफलक पुढे पोहोचत असताना पाहायला मिळतोय धावफलक 60 या आकड्यावरती, 60 रन ऑन बोर्ड. पण पराग कुठेतरी ज्या धावा पाहिजे होते ना त्या धावा आता मात्र टिवरी संघाच्या धावफलकावरती लागल्या. तू टार्गेट ठेवला होता, तो टार्गेट आता मात्र पोहोचतोय. बरोबर आहे, निश्चितच 5 षटकामध्ये 65-70 धावा झाल्या पाहिजेत, कारण की जसं मी पहिलाही म्हटलं होतं की हे जे आहे बॅटिंग ग्राउंड आहे, ह्याच्यावर तुम्ही कधी किती धावा चेस होऊ शकतात.
आणि मी भरपूर अशा धावा चेज होताना पाहिल्या आहेत. सहा षटकामध्ये 100 धावा देखील आम्ही चेज होताना पाहिल्या. मोरवा संघाने मिरावरच्या अगेन्स्ट फ्रेंड्स 11 मिरावरच्या अगेन्स्ट इथे धावा त्या केल्या होत्या. ती जबरदस्त बॅटिंग अजूनही आम्ही विसरलेलं नाही आहे. हरीश म्हात्रे वगैरे खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग केली होती. तर आमचे पाहुणे दीपक भंडारी सर इथे आलेले आहेत. त्यांचं देखील पाहिंदर सिनियर मास्टर यांच्यातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना मंचावर येऊन स्थानापन्न होण्याची एक विनंती करीत आहोत. प्लीज सर तुम्ही या. दीपक सर स्वतः एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्यांचा प्रतिसाद आमच्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्यांना नक्कीच नेहमीच लाभलेला असतो. दीपक सर थँक्यू वन्स अगेन. लगान आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला केला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या गेल्यात. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने षटक संपलेत 5. पहिला डाव इथे संपलाय. 63 रन 63 धावा या धाव फलकावरती लागल्यात आणि 64 धावांचं लक्ष आहे. चला टीम राई संघाचा कर्णधार यायचं लक्षात घ्या. टीम राई संघाचे कर्णधार आपण यायचंय आणि डोंगरी तारोडी संघाचे कर्णधार आपण या प्लीज. दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचं टॉस साठी. चला दोन्ही संघाच्या कर्णधार इथे उपस्थित आहेत. डोंगरी तारोडी संघ या लवकर प्लीज. नोएल सर तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तुमच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला आपण दोन्ही संघांमध्ये इथे टॉस करणार आहोत. नोवेल सरांना मी विनंती करते सर या आपलं शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण मॅच मधील टॉस इथे करणार आहोत. एका साईडला राई संघ आहे तर दुसऱ्या साईडला आपण पाहिला तर डोंगरी तारोडी संघ आहे. 5 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. येस कॉल कोण करतोय. येस डोंगरी तारोडी संघ काट असा कॉल केलाय. काट येतोय तर मी विनंती केली मान्यवरांना की आपण बसायचंय. डोंगरी तारोडी संघ सन्मानित आपण करणार आहोत दोन्ही संघांचं. राई संघाला इथे सन्मानित केलं जात आहे. अगदी आपण पाहिला तर या पिशवीमध्ये फ्रूट आहेत. ज्या उन्हाच्या प्रवासासाठी या सर्व खेळाडूंना एनर्जी येण्यासाठी हा फ्रूट या संघाच्या माध्यमातून दिला जाते. डोंगरी तारोडी संघ टॉस जिंकलात. 5 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय असेल 5 ओव्हरमध्ये सांगतो प्लेयरला. एस एक लास्ट क्वेश्चन असेल. डिसिजन तर पेंडिंग आहे मात्र आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय. खूप छान आहे. एस भूषण टॉस हरलात. मला तर वाटतंय की सर्वात प्रथम बॅटिंग असेल तुमची कारण आपण या मैदानामध्ये बघतोय की सर्वच संघ टॉस जिंकले की प्रथमतः फिल्डिंग करतायत. मात्र या मैदानाचा अनुभव आणि या मैदानामध्ये खेळत असताना कसं वाटेल आणि एक मॅच कशी पाहायला मिळेल. मॅच तर चांगलीच होईल अशी आशा करतो आणि हाय स्कोरिंगच होईल. एस आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय. आयोजन नियोजन चांगलं आहे आणि ट्रॉफीज पण चांगलं आहे. सुंदर आहे. एस प्लेईंग 11 जी आहे ती प्लेईंग 11 दरवेळी तुम्ही टुर्नामेंटमध्ये खेळता ती असेल का आज कुठला चेंजेस पाहायला मिळेल. आज थोडे चेंजेस आहेत. जगदीश अवेलेबल नाही आहे. तो बाहेर गेला आहे त्यामुळे आज कॅप्टन मी आहे. एस बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो म्हणजेच डोंगरी तारोडी या संघाने आणि डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलंय. जाऊया डायरेक्ट कॉइन बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी मित्र पराग. थँक्यू सर. लगेचच सामन्याकडे वळतोय. 64 धावा जिंकण्यासाठी आहेत. बघूया जानकाई मास्टर संघ कसा या संघाचा धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि कसा तर जानकाई संघ कसा पाठलाग करतोय या मोठ्या बलाढ्य धावसंख्येचा की टीव्ही मास्टर संघ त्यांना ते रोखण्यामध्ये कामयाब होतोय हे बघूया लगेचच. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फलंदाजी जोडी मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. जानकाई मास्टर्स
राई मास्टर्स आणि डोंगरी मास्टर्स कर्णधारांनी प्लेइंग लिस्ट टिक करून द्यायची आहे. राई मास्टर्स आणि डोंगरी मास्टर्स कर्णधार प्लीज मंचावर यायचं आहे आणि तुमची प्लेइंग लिस्ट देऊन जायचं आहे. तर पहिले तुमची नाही राई मास्टर्स आणि डोंगरी बोललो. राई मास्टर्स आणि डोंगरी मास्टर्स कर्णधार प्लीज तुमची लिस्ट लगेच टिक करून द्यायची आहे. लगेचच सामन्याकडे वळतोय. फलंदाजाची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसते. दिनेश आणि नयन. दिनेश आणि नयन. तर दिनेश स्ट्राईकवर आहे आणि नयन नॉन स्ट्राईकवर. आणि प्रथम गोलंदाजीसाठी मंगेश. चला पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे आणि टायमर देखील ऑन झालेला आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होते. मंगेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. छोटासा रनअप घेऊन मंगेश. पहिला चेंडू थोडासा स्लो हाताळण्यात आला होता मंगेश यांच्या मार्फत. हलक्या हाताने खेळून काढतोय दिनेश स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. पुढील चेंडू मंगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहेत. यावेळेस सामना करणार आहेत नयन. यावेळेस अवांतर चेंडू असेल. नो चेंडू. अवांतर चेंडू आहे. पुढचा चेंडू फ्री हिट देखील असेल. चला फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळण्यात आलेला आहे मंगेश यांच्या मार्फत. फ्री हिटचा चेंडू होता. त्याला पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र निर्धाव जातोय चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक चांगल्या रीतीने हाताळतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची कट लावून चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चौसष्ट धावांचा पाठलाग करताना थोडीशी संत आणि सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न जानकारी मास्टर यांच्या मार्फत. मात्र यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळण्यात येतोय. अवांतर चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू जो आहे पूर्ण पिचच्या बाहेर टाकण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा नो चेंडू. अवांतर चेंडू असेल. चेंडू फ्री हिट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू मिस केला जातोय नयन यांच्या मार्फत. दोन फ्री हिटचे चेंडू भेटले होते नयन यांना मात्र त्यांचा काहीसा उपयोग करता आलेला नाही आहे. अवांतर चेंडू फेकले जात आहेत मात्र अवांतर चेंडू नंतर तसाच निर्धाव चेंडू टाकला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना.
डॅरलचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघणार आहात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, अवांतर धाव, गोलंदाज अवांतर चेंडू फेकले जात आहेत, मात्र अवांतर चेंडू नंतर निर्धाव चेंडू देखील फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी होते पण ती कन्सिस्टन्सी नाही आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळेस शॉर्ट पीच पद्धतीचा चेंडू आहे. भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषे पार. कमान डीजे. वैयक्तिक असं पहिल्या संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी चंद्रशेखर आपल्या बॉलिंग मार्कवर आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 झालेली आहे. जानकारी मास्टर संघ बघूया 64 धावांचा कसा पाठलाग करतोय, कारण की सरासरी जी पाहिजे होती ती मेंटेन करता आलेली नाहीये. मात्र सरासरीच्या जवळ कसं पोहोचता येईल त्याचा पुरेपूर लक्ष देण्याचा प्रयत्न जो आहे तो दिनेश यांच्या मार्फत झालेला आहे. शेवटच्या चेंडूवर एक चांगला चौकार त्यांनी खेचला आहे. अजूनही इन ऍक्शन मध्ये खेळाडू बघायचे झाले तर हरीश राठोड इन ऍक्शन मध्ये दिसतील तुम्हाला. अतुल आहेत जे मोठे मोठे फटके, आणि या ग्राउंडचा दांडगा अनुभव हरीश सारख्या खेळाडूला आहे, कारण की पूर्वीचं क्रिकेट त्यांनी भाईंदरबाई संघातमधूनच खेळलेला होता. बघूया तो आज कसा फायदा करून घेतोय. धावसंख्या 12 झालेली आहे. दिनेश यांच्या माहितीसाठी चला टाइमर ऑन आहे. प्रताप टाइमर ऑन आहे. पुढील चेंडू चंद्रशेखर यांच्या मार्फत पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळण्यात येतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज नयन यांचा, आणि नयन बाद होत आहेत वैयक्तिक अशा 2 धावसंख्येवरती. नयन यांची जागा भरून काढण्यासाठी हरीश मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसतोय. हरीश एक चांगला फलंदाज आहे ज्याने या खेळपट्टीचा अनुभव भरपूर आहे, कारण की या खेळपट्टीवर तो भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. आपल्या आयुष्यातील भरपूर असं क्रिकेट त्यांनी या खेळपट्टीवर खेळलेलं आहे. बघूया हरीश जानकारी मास्टर या संघासाठी काय करू शकतो. पुढील चेंडू चंद्रशेखर यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय तडम्यांच्या दिशेने. हरीश यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स भरपूर चांगलं आहे. तिसरी धाव घेण्याचा माफक प्रयत्न देखील होईल, आणि दिनेश यांनी तिसरी धाव सुखरूपरित्या पूर्ण केलेली आहे. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 15. अजूनही सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. 51 49 सॉरी 49 49 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू यावेळेस दिनेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय दिनेश यांच्या मार्फत, मात्र निर्धाव जातोय चेंडू. चांगला चेंडू हाताळण्यात आला होता चंद्रशेखर यांच्या मार्फत. आणि 9 चेंडू झाल्यानंतर ते डिक्लेअर
बाद होत आहेत. दिनेश आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी रणजित मैदानामध्ये मार्गस्थ होताना दिसत आहेत. दिनेश डिक्लेअर्ड बाद होत आहेत. राई मास्टर्स, तुमचा एखादा खेळाडू प्रतिनिधी किंवा कर्णधार लवकरात लवकर यायचंय आणि तुमची प्लेइंग लिस्ट टिक करून द्यायची आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल. दिनेश, तुमच्याकडे माझा आवाज पोहोचत असेल तर प्लीज पुढील चेंडू चंद्रशेखर. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. पॉइंटच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होईल. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र दुसरी धाव काही रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 17. चंद्रशेखर, पुढील चेंडू. या सोडपीच चेंडू पिच केला होता, मात्र चेंडू काहीसा हाताने वळवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतायत चंद्रशेखर आणि पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. एक संत असं षटक म्हणावं लागेल, कारण की पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळण्यात आला होता. पुन्हा 2 रन आले होते आणि आता पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव असा हाताळण्यात आलेला आहे चंद्रशेखर यांच्या मार्फत. पुढील चेंडू चंद्रशेखर. यावेळेस देखील पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 झालेली आहे. जर टिवरी मास्टर या संघाचं बघायचं झालं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 होती. सरासरी 10.50 ची मेंटेन केली होती. त्याच जागी जानकाई मास्टर संघ सरासरी जी आहे ती 8.5 ची मेंटेन केलेली आहे. या षटकामध्ये काहीसा मागे पडतोय जानकाई संघ, कारण 5 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. 17 धावांवरती जानकाई मास्टर संघ. अजूनही 18 चेंडू 47 धावा. अठरा चेंडू 47 धावा. सामना जिंकण्यासाठी दरम्यान प्रताप भोईर वैयक्तिक असं पहिलं संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पहिला चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू आहे. बिरकावून दिले चेंडूला सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पहिला चेंडू प्रताप यांचा. षटकार. हरीश राठोड यांच्या बॅट मधून जबरदस्त फटका येतोय. पुढील चेंडू. प्रताप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळण्यात येतोय. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. खेळाडू येईपर्यंत 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले आहेत दोन्ही फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स हरीश आणि रणजित यांच्यामध्ये होतंय. धावसंख्या झाली आहे 25 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रताप. यावेळेस ऑर्पिक चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय सीमा रेषेलगत. षटकार. पुन्हा एकदा हरीश यांची बॅट इथे तापलेली आहे आणि षटकार खेचतायत पुन्हा एकदा. आलाय मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे.
जबरदस्त बॅटिंग, एक निर्णायक षटक असू शकतं हरीश यांच्यासाठी, कारण की एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय हरीश यांच्या मार्फत. 2 षटकार या षटकामध्ये खेचण्यात आलेले आहेत हरीश यांच्या मार्फत. जबरदस्त बॅटिंग हरीश. धावसंख्या वेग पकडते, धावसंख्या झाली आहे 31. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होतो, पण यावेळेस मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. चेंडूच्या गॅदर करीपर्यंत 2 धावा काही राखू शकत नाही आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 33 धावा. या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठलेल्या आहेत. पुढील चेंडू प्रताप भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहेत. हरीश यावेळेस मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पुन्हा एकदा 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली आहे 35. त्याच दरम्यान डोंगरी मास्टर्स यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. राई मास्टर्स संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव जातोय चेंडू आणि एक चांगला कमबॅक प्रताप करून देत आहेत आपल्या संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 35 धावा धाव फलकावरती. त्या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक घेऊन चाललेले आहेत सीझर. आणि आपण बघूयात आमचे स्पॉन्सरर्स ज्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलंय त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करीत आहोत आम्ही. विजन फायर आणि सेफ्टी इंजिनिअरिंग, क्लासो फर्नांडिस आणि सुजित दर्गे. त्याचनंतर टेरेन मेंडोन्सा नगरसेवक, मीरा भाईंदर महानगरपालिका. श्री टॉल्चर मेंडोन्सा माजी नगरसेवक, मीरा भाईंदर महानगरपालिका. त्याच्यानंतर मेबल नोवेल कोरिया नगरसेविका, श्री नोवेल कोरिया सर. त्याच दरम्यान भाईंदर कॅथलिक रॉयल मंडळ, श्री ब्रायन रॉड्रिक्स आणि मेबिस, श्री मेल्विन रॉड्रिक्स, श्री लेनी गोम्स, श्री राहुल सेरेओ आणि वेनिसा सेरेओ, श्री पीटर गावट्या, श्री स्टीवन गोम्स, श्री रोमू गोम्स आणि त्याचनंतर श्री राजीव मेहरा विन केबल यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत, ज्यांनी आमच्या टुर्नामेंटसाठी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्याच दरम्यान ज्यांची मदत आम्ही कधीच विसरू शकत नाही असे देखील काही व्यक्ती होते, जसं काय भाईंदर कॅथलिक सोशल युनिट, नौकार युनिफॉर्म, सारिका जितू टाक, हितेश शेट्टी, गोपाल सैनी, संजोग चव्हाण, ऑस्कर डिसुजा. त्याच दरम्यान काल ज्यांनी या टुर्नामेंटला एक जबरदस्त हजेरी लावली आणि आमचं प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल तुंबो हॉस्पिटल डायरेक्टर श्री डॉक्टर सतीश शेट्टी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याच दरम्यान अजून एक व्यक्ती लिओन पॉन्सेका, श्री वॉल्टर डिसिल्वा यांच्या स्मरणार्थ क्लीव डिसिल्वा यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत भाईंदर सिनियर मास्टर यांच्या वतीने. दिनेश, पुन्हा एकदा ही शेवटची वॉर्निंग असेल पहिली, आणि याच्या आधी पण आम्ही वॉर्निंग दिलेली आहे. तुमच्या धावा मायनस करण्यात येतील. तुम्हाला काहीही पाहिजे तर तुम्ही आमच्या कमिटीशी नगरसेवक नहीं है यार. हाँ निकल रहे अभी 10 मिनट में फक्त इलेक्शन सब जमा हो रहे बांग्लादेश में. हाँ आ जाएगा ओके. आता हूँ मैं जाके मैच.
चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 65 धावांचा लक्ष समोर 64 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिला तर 11 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. पण अशक्य असं काहीच नाही आहे. शक्य करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हो यावेळी बॅकफूट वरती आलाय, पंच केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक खूप वेगाने त्या बॉल वरती येत आहेत. सिंगल ला डबल मध्ये कन्व्हर्ट केला गेलाय. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करतील फलंदाजी करत असताना. मात्र एका साईडला महत्वाची गोष्ट आपण पाहिला तर हरीश आहे. 3 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत. 29 धावा या धाव फलकावरती पाहिजे होत्या. आता मात्र 3 धावा कमी केल्यात. 10 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. हा लक्ष अजूनही दोन्ही संघांमध्ये आहे. एका साईडला जर तुम्ही पाहिलात तर जाणकारी संघाकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. मात्र एका साईडने बघतोय आपण गोलंदाजी जबरदस्त हाताळले. मात्र स्लॉट मधला चेंडू क्या बाद है, यूज हँडसम सिक्सर. थँक्यू काय बॅटिंग केले गेले, काय फटका पाहायला मिळालाय. स्लॉट मधला चेंडू अगदी मिड विकेट रिझनच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. जबरदस्त फटका. षटकाराने आता समीकरण बदललाय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून एक चांगला बॉल आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 20 धावा. तुषार आपण पाहायला गेलात एक षटकार या ओव्हर मध्ये जर आला तर अंतिम ओव्हर मध्ये प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके टक 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 वाढतील. जबरदस्त मॅच. अगदी एका मोठ्या फटक्याची गरज. मात्र काय कमबॅक आहे. स्वप्नील काय कमबॅक करतोय. जबरदस्त गोलंदाजी. 5 जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत चुकी समजत नाही. षटकार लागला त्यानंतर आपली चुकी समजली. त्यानंतर लगातार 2 दाड इथे पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. फुल टॉस पणे मारले. सरळ सीमारेषेच्या बाहेर. अप टेन्शन. क्रुशियल मॅच आहे. मॅचला पुन्हा एकदा जिवंत केलाय. फुलटॉस बॉलला अगदी या प्रकारचे बॉल तुम्ही अगदी या छोट्या मुलाला जरी दिलात तरी तो सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. ही चुकीची गोलंदाजी होती अंतिम बॉल वरती. तो फुलटॉस बॉल अगदी स्क्वेअर रिझन मध्ये कॅप फटका सजवलाय. 6-13 ची मॅच आता मात्र आली. 6 बॉल 13 धावा. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे वापसीमध्ये आणले टीम जानकाई मुर्दा या संघाने. आता मुर्दा नाही, आता जिवंत झालाय. एका साईडने आपण बघितला तर या मॅचला जिवंत केलंय या दोन्ही फलंदाजाने. 6 बॉल 13 धावा 6 बॉल. काय मॅच रंगली गेले. प्रेक्षक अगदी आपण पाहिला तर या मैदानामध्ये भरगच्च प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. सहा बॉल 13 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा निर्माण केली गेली आहे. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज नितीश त्याने केली होती बॅटिंगला सुरुवात धाकड मध्ये. तोच नितीश अंतिम 6 बॉल मध्ये 13 धावा थांबवण्यासाठी या गोलंदाजाला बोलवलं गेलंय.
पहिला बॉल गुड लेंथ वरून अगदी चेंडूला टॉस केला गेलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 5 बॉल 13 धावा. 5 जेवढे डॉट कराल तेवढं डोक्याला टेन्शन आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. 6 मध्ये 13 कठीण होऊ शकतात जर 2 डॉट आले तर. पहिला तर डॉट आलाय. पुढील बॉल. हो 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 पुन्हा एकदा दांडी 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 गुल. गौरी गौरी मांडवा खाली तांगडीचे 6 मध्ये 13ची गरज होती. आता मात्र 4 मध्ये 13ची गरज आहे. पक कमबॅक करणारा षटक पाहायला मिळतो या 2 बॉल वरती. आता मात्र 4 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. मॅच अगदी रंगत पाहायला मिळाले. गरमागरमी ज्या उन्हामध्ये उन्हाचा जो प्रभाव आहे त्याहून जास्त हिट मॅच अगदी पाहायला मिळते या मैदानामध्ये. आजच्या दिवसातील पहिला मॅच असा आहे तर आजचा दिवस कसा असेल. बांदर मास्टर संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. अप्रतिम स्पर्धा सजवली गेली. 4 बॉल 13 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली टीम टिवरी या संघाने या गोलंदाजाने. 6-13चा मॅच आहे. 4-13चा मॅच आहे. कशा प्रकारे पूर्ण केला जातील काय. हो फटका केलाय. खारपडचं साह्य आपण बघतोय. धरतीला चेंडू गुजगुळा करतोय आणि एक सिंगल या बॉल वरती पाहायला मिळते. 3 मध्ये 12ची गरज आहे. 3 मध्ये आता तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे. 3 बॉल 12 धावा. 3 बॉल आणि 12 धावा. पुढील बॉल नितेश. हो हो खेचलाय लांब लचक चेंडूला पाठवलाय. सरळ जातोय षटकारासाठी. थँक्यू डीजे. काय बॉल टाकला गेला होता. काय बॉल खेळला गेला होता. आता मात्र 2 बॉल 6 धावांची गरज आहे. मैदानामध्ये हरेश आहे. हरेश मारतोय. हरेश खेळतोय. हरेश चक्के मारतोय. मात्र आता 2 मध्ये 6ची गरज आहे. मॅच जिंकेल का. 2 बॉल 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. चला एकच बॉल आहे मित्रा लक्षात घ्या. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण केली गेली. गोल्डन षटकार मारेल काय. इंडियाचा वर्ल्ड कप जसा महेंद्रसिंग धोनीने जिंकवला होता तसा टीम जानकाई मुर्दा संघाला जिंकवेल काय हरेश. पाहायचा आहे. 2 बॉल आणि 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. पुढील बॉल हो यावेळी केला गेला. क्षेत्ररक्षक करतो स्तुती. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा बॉल वरती. तिसरी घेतली. 4थी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. फलंदाजी आपण बघतोय चुकी करताय तिथे मिळाले जातील 4 धावा. एक क्या किया भाई. एक क्या किया है. ओला बुक कर दिया अभी. 1 गेंदे 2 रन. एकच पाहिजे. 2 पाहिजे ना. 4 पाहिजे धावून. 2 पाहिजे. 3 काढलं धावूनची. 2 धावा
ची गरज आहे. एक बॉल विकेटकडे लक्ष देऊया. विकेट आपण पाहिलात राई संघ सॉरी जानकारी संघाचे विकेट गेले आहेत 4 आणि टिवरी संघाच्या विकेट गेल्या आहेत 6. म्हणजे एक बॉल मध्ये जरी एक येते तरीही जानकारी मुर्दा संघ इथे जिंकते. पहा प्रतापने काय केलंय. प्रतापने खिशातला मोबाईल काढलाय आणि डायरेक्ट ओला बुक केलंय. ही चुकी तुम्हाला पराजयाकडे नेऊ शकते. क्रिकेटमध्ये चुकीला थारा का नाही दिला जात याचा प्रत्यक्ष उदाहरण आहे. मैदानामध्ये कुणी जायचं नाही, लक्षात घ्या. एक बॉल 2 धावा. अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके अगदी वाढले जात आहेत. घड्याळाच्या पेक्षाही जास्त हृदयाचे ठोके वाढत आहेत. एक बॉल आणि 2 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रंगत निर्माण केली गेली. काय होईल, कोण जिंकेल, टीम जानकारी मुर्दा का टीम टिवरी? एक बॉल 2 धावा. हो हो, यावेळी पंतांचे हात समांतर आणि मॅच जिंकले. इथे आपण पाहिलात. आता जरी डॉट येते विकेट न गमावता तरी जानकारी संघ जिंकेल. एक बॉल आणि 1 धाव. 2 विकेट एक्स्ट्रा आहेत त्यांच्या. चला मॅच फिनिश केले. मात्र वॉलमॅन शो ज्याने बॅटिंग केले मिस्टर हरीश. काय बॅटिंग केली या फलंदाजाने. अगदी पूर्णपणे हँडसेट करून मैदानातून बाहेर निघायचंय. जानकारी मुर्दा संघ हँडसेट करायला आतमध्ये जा. थँक्यू डीजे थँक्यू. 44 धावा नाबाद ज्याने खेळल्या आहेत तोच ठरला गेलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर हरीश. क्या बात आहे हरीश. जीवनामध्ये काहीतरी करून दाखवा, काहीतरी करा आणि सिद्ध व्हा. आणि ती सिद्ध आज करून दाखवलंय हरीश याने. जबरदस्त बॅटिंग. नाबाद 44 धावांची केली साकार केली आणि अगदी जिंकवून दिलं आपल्या टीमला. हरीश या लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. हरीश आपण यायचंय. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. दीपक भंडारी सरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण हरीश या फलंदाजाला देणार आहोत. वेल प्लेड हरीश, वेल प्लेड. 44 धावा नाबाद केली ज्याने खेळले तो ठरला गेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हरीशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जात आहे. दीपक भंडारी सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेल प्लेड हरीश. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. नॉट आउट 44 रन्स. चौथा खेळाडू
हा 40+ आपल्याला पाहायला मिळालाय कालच्या दिवसापासून. जेवणाची सुरुवात केली गेली. जे संघ खेळलेत त्या सर्व संघांना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचे. चला मॅच जॉईन करायचे. डोंगरी चालुडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.